धुळे मिल परिसरातील साई दर्शन कॉलनीमध्ये श्याम पाटील यांचे भाडेकरू असलेल्या प्रशांत विष्णू पाटील यांच्या घरातील फ्रीजच्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमध्ये 57,000 रुपये रोख, 2 अँड्रॉइड मोबाईल सह लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। आग लागल्याची माहिती मिळताच धुळे मनपाच्या अग्निशमन दलाच्या वतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र तत्पूर्वी लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झाले। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। माझं नाव श्याम पाटील। फ्रीज पूर्ण जळून खाक झालेलं आहे, घरातली उपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या आहेत, नुकसान झालेलं आहे। 30-35 हजार रुपये नुकसान झालं। कशामुळे आग लागली होती? अंदाजे शॉर्ट सर्किट नाही तर फ्रीजच्या लिकेजमुळे आग लागली। किती वाजता लागली होती आग? तरी 11-11:30 वाजता। आम्ही लगेच तात्काळ अग्निशामकला फोन लावला, लगेच अग्निशामक आल्यावर तर आग लागली। नमस्कार, धुळे अग्निशमन दलातनं आज आपल्यास माहिती देत आहोत की आज रोजी दुपारी 12:13 अग्निशमन दलास 100ला कॉल आला असता साई दर्शन सोसायटी श्याम पाटील यांच्या घराला फ्रीजजवळ गॅस लिकेजमुळे आग लागली अशी आम्हाला वार्ता मिळाली। सदर वार्ता मिळताच अग्निशमन दलातून आपलं फायर ब्रिगेड एक वाहन आणि कर्मचारी यांनी तात्काळ श्याम पाटील यांच्या घरी अग्निशमन वाहन आणलं आणि फ्रीजवरती पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली। किरकोळ स्वरूपाचे यात नुकसान झालेले आहे। श्याम पाटील यांचे जे घरात उपयोगी होणारे सामान होते याची थोडीशी याच्यात नासधूस झालेली आहे। नेमकं कशामुळे आग लागली होती? अंदाजे शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजमधला गॅस वगैरे लीक झाला असेल किंवा फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाला असेल असा एक गृहीत आपण अंदाज घेऊ शकतो। याच्यात काही नुकसान वगैरे झालं आहे का? यात घरातलं फ्रीज वगैरे आणि काही त्यांच्या घरून उपयोगी होणाऱ्या वस्तू होत्या त्यांचं नुकसान झालेलं आहे। यावेळी अग्निशमन दलाचे चालक वाहिद मिर्झा, फायरमन पांडुरंग पाटील, अमोल सरगर इत्यादी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।